सूरजजी, पिंपरी चिंचवड मधले काही पदाधिकारी जे आहेत ते शरद पवार यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे। कुठेतरी तुमच्या पक्षाला धक्का अशा माहिती जी आहे ती समोर आली, नेमकं काय? पिंपरी चिंचवडमध्ये जे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून गेलेत ते भविष्यामध्ये त्यांना निवडणूक लढण्याची अपेक्षा होती आणि महायुतीमध्ये कुठेतरी त्यांना ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येणार नाही असं वाटल्यामुळे त्यांनी आज त्या ठिकाणी पक्ष सोडून गेलेले आहेत। त्यांच्या जाण्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खूप मोठा काही फरक पडणार नाही, कारण अजितदादाने त्या भागामध्ये ए गेला तर बी तयार करून ठेवलेला आहे, बी गेला तरी सी तयार आहे अशी कार्यकर्त्याची फौज ही पिंपरी चिंचवडमध्ये आहे। माध्यमामध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादाला खूप मोठा धक्का जो मानला जातोय, आम्ही याला धक्का वगैरे काही मानत नाही। अजितदादाकडे अशा अनेक कार्यकर्त्याच्या फळी उभे आहेत। अजून काही कार्यकर्ते भविष्यात जातील अशी तिथल्या जे जिल्हा प्रमुख आहेत, जी पण प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी माहिती दिली। ज्यांना वाटतंय की महायुतीमध्ये या ठिकाणचं तिकीट मला भेटू शकत नाही अशी लोक नक्कीच त्या ठिकाणी पक्षप्रवेश करतील आणि ज्यांना वाटतंय महाविकास आघाडीमध्ये मला तिकीट भेटणार नाही ते अशी लोक भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना सुद्धा आपल्याला दिसतील। त्यामुळं या जी काही खो-खोचा खेळ आहे आपण म्हणू तो राजकारणात भविष्यकाळात दिसेल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कार्यकर्त्यांची फळी इतकी मजबूत आहे, मी आपल्याला मगाशी म्हणल्याप्रमाणे अ गेला तर ब आमच्याकडे रेडी असल्यामुळं आम्हाला कसलीही भीती किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे। दुसरीकडे असा गोष्ट आहे की जे सोडून गेलेले आहेत त्यांना परत घेणार नाही अशी वक्तव्य आली होती, परंतु आता मात्र उलट घडताना दिसतंय। पवार साहेबांनी अनेक भाषणामध्ये अनेक सभामध्ये बोललेले होते, त्याचबरोबर तिकडचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही बोलले होते, जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांना आम्ही कधीही पक्षामध्ये घेणार नाही, त्यांना कधीही संधी देणार नाही। परंतु अनेक वेळा युटर्न मारलेलं आपण पाहिलेलं आहे, त्याच्यामुळं हे काही आमच्यासाठी नवीन नाही। अनेक लोक पक्षात यावेत म्हणून देव पाण्यात घालून बसलेले ती लोक आहेत, ते अनेक वेळा अनेक वावड्या त्यांनी उठवलेल्या आहेत, परंतु त्याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाही। आम्ही नवे कार्यकर्ते नवी फळी निर्माण करू, त्या ठिकाणी नवीन चेहऱ्याला संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।